नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर बघा आज सुरुवात कशी केली आणि कुठून केली आणि का केली ते पण सांगते मी तुम्हाला. तर मी तुम्हाला बोलत होते ना आपले इथंच पार्लर झालं आहे आणि मला जायचं आहे. रात्री दिदीला लोक चढवायला आले तर यांचं तोपर्यंत बंद झालेली, तर ते योगा वगैरे घेतात, झुंबा क्लासेस असतात त्यांचे. तर मग मला उशीर झाला, मी गेले तशीच मग. आणि आता म्हटले काय जेवणाचं वगैरे जास्त टेन्शन नाही म्हणून आले मी. तर ह्या ताई आहे ना, या आपले व्हिडिओ बघतात आणि ते श्री स्वामी समर्थ करते सगळ्यांना. अरे वा. आणि त्या बोलतात तुमच्यासारखीच एक यूट्यूबर यांच्यासारखी काय माहिती, मी त्यांचे व्हिडिओ बघते. मी बोलले कदाचित मीच असू शकते. आणि त्यांना माहीत नव्हतं आपलं काही चॅनल वगैरे. आणि बोलत्या प्रांजल शिंदेचं. म्हटले हो माझी मुलगी. म्हणजे सोनाचे पण ते व्हिडिओ बघतात, त्या खूप आवडीने बघतात. आणि स्वामी महाराजांचं नाव जसं घेत त्यांच्या अंगावर काटा येतो. ह्या ताईंच्या पण आणि त्यांच्या पण. जसं आपण स्वामीबद्दल बोलतो ना, त्यांच्या अंगावर काटा येतो ताईंनो. का मी रात्री तुम्हाला दाखवून आपल्या बाजूला मठ आहेत म्हणून. तर ते बोलते आज काहीतरी आपल्या इथलं घ्या, चांगलं होऊ द्या, स्वामी कृपे सगळं खरोखर त्यांचं एकदम चांगलंच होऊ द्या. आणि महाराजांचा आशीर्वाद जसं आपल्यावर तसं त्यांच्यावर पण असू द्या. मी आता आले ताईंकडं पहिल्यांदाच इथे. नवीन पार्लर झालं आहे, त्याचं नाव वगैरे काय नाव आहे ताई सांगा तुम्ही. निकीज ब्युटी सॅलॉन, डिलाय रोड मध्ये पोदार मिल समोर नवीनच पार्लर ओपन झालं आहे. 1 महिनाच झाला आहे आमच्या पार्लरला. आणि ह्या ताई आल्या, आम्हाला खूप बरं वाटलं, खूप चांगलं वाटलं. अरे बापरे, त्या जसं बोलताय तर. आणि भरपूर ऑफर्स आहेत आमच्या इथे. तुम्ही त्याचा लाभ घ्या. खरोखरच एकदा निकीज सलूनला व्हिजिट करा. हां, ज्या जवळ आपल्या लालबाग लोअर पले करी रोडच्या जे आहे ना, लोअर परेलच्या वगैरे ते तर जवळ आहे आणि ऑफरमध्ये चालू आहे ताईंचं. तर नक्की या ताईंनो. पोद्दार मिलच्या समोर आहेत म्हटलं, एकदम जवळ आहे सगळ्यांना, तिन्ही बाजूनी जवळ आहे. नक्की या. आणि ताईंचा एकदा तुम्ही अनुभव घ्या कसं. मी पण पहिल्यांदा झाले, आता केस कट करा तुम्हाला बोललेली, केस कट करणार आहे तर ताईंकडून करून घेते. ॲब्रोज वगैरे करायचे आहे सगळे. सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि बाहेर निघेल तेव्हा त्यांचं शॉपचं मी नाव वगैरे पण दाखवेल तुम्हाला. आणि भरभरून प्रेम द्या ताईंना. चला श्री स्वामी समर्थ ताईंनो. स्वामी समर्थ. तर ताईंनो आता मी निघाले खाली. काल तुम्हाला अचानक दाखवलं तिथं पार्लरमध्ये गेल्यावर मी व्हिडिओ घेतला. कारण त्या ताई आपले व्हिडिओ बघतात, आपले पण बघतात आणि सोनाचे पण बघतात. पहिले सोनाचे बघायचे, सोनाच्या व्हिडिओमध्ये मला त्यांनी बघितलेलं. मग मी तिथं गेलं, त्या मला बोलल्या की तुमच्यासारखीच एक यूट्यूबर आहे. तर त्यांना इतका आनंद झाला, एवढा आनंद झाला. ते बोलले आज आपल्या घरा इथं आले तुम्ही, काहीतरी आज व्हिडिओ घ्या. नाहीतर मी आजच घेणार होते. म्हटले चांगली व्यवस्थित तयार वगैरे होऊन जाईल, मी काही कशी पण उठते आणि जाते. त्या बोलल्या आज आलेत ना ताई, एक तरी आमच्याबरोबर एक थोडी छोटीशी अशी हे घ्या. आणि आपली दिदी जाते ना त्यांच्याकडे, तर दिदी त्यांची चांगली, पण मी पहिल्यांदाच गेले होते. तर आता मी पुन्हा चालले. काल बघा ॲब्रो केल्यात, खूप छान केले ताईंनी ॲब्रो. आणि फेशियल केलेत बघा मी काल. जे फ्रूटचं करते ताईंनी तेच केलं आहे, फ्रूटचं केलं आहे. पण मी रात्री 10 वाजता घरी आले. मी घरी आले तर तुम्हाला काहीच व्हिडिओ वगैरे काहीच घेतला नाही, म्हणून तिथे ताईंनी छान केसांना कलर केला बघा. मी पहिल्यांदा बाहेर केसांना कलर केला आहे. धुवून वगैरे दिले त्यांनी, मस्त छान गरम पाण्याने धुतले. गिझर वगैरे त्यांच्याकडे गरम पाणी, कारण मला थंड पाणी सहन नाही होत. आणि केस कट केलेत बघा मी थोडेसे. तुम्हाला बोलत होते ना, तर मी त्यांना बोले एकदम थोडे, माझा जीवच होत नाही केस कापायला. तर एवढेसेच केलेत, पण छान असे. खूप असे खाली खराब झालेले केस, एकदम असे शेंडे वाढलेले. तर आता जाते. आता काय करायचं माहिती ताईंनो, मला माझ्या पायांची थोडी मालिश करून घ्यायची आहे. म्हणजे पाय ना आपले गुडघ्यांपासून खाली पाय, म्हणजे पोटऱ्यांचे असे भाग एवढं दुखतात ना, इतके दुखतात मला उभं राहायला होत नाही. तर ते पेडिक्युअर वगैरे पण करायची. मी तर काही कधी करतच नाही, पण ताई बोलले या उद्या करून देते आरामात, दुपारच्या या म्हणजे वेळ भेटेल. दीदी पण बोलली मी करून आली मम्मी तुझा. साहेब खाली थांबलेत, त्यांना डबा पण द्यायचा आहे तसा. आणि मी तिकडे जाते. मग पुन्हा ताईंच्या इथं गेले की मग पुन्हा एखादा. काल तर मी मोबाईल पण नेला नव्हता, कारण मी काय असं कुठं गेलं काही शूट बीट घेत नाही. तर त्या ताईंच्या मोबाईलमध्येच मी एक क्लिप घेतली मग ती, आणि मग त्यांनी पाठवली. तर आता जाऊन थोडंसं काहीतरी घेणार. खूप छान आहे, ते दोघी तिघी ताई आहेत ना, खूप छान आहे, खूप मस्त. तर आता जाते आणि भेटवते तुम्हाला पुन्हा एकदा. आणि आता थोडंसं राहिले काय केसांचे. रात्री मी नाही सेटिंग नाही काही करू दिली का ताई नो, लेट झालं. आणि मला घरी नुसते माझे असे डोळ्यासमोर कामं दिसत होते माझे. 10 वाजले म्हटले. तशीच आले पटापट, काय राहिलेले कामं करून घेतले मग. म्हणून रात्री मग केसांचं वगैरे राहून गेलं. तर बोलल्या उद्या या, मी उद्या आरामात करून देते. दुपारचं काही कोण जास्त नसते त्यांच्याकडे. झुंबा वगैरे आहेत, झुंबा क्लास आणि योगा क्लास वगैरे. तर योगा मी पण जॉईन करायचं म्हणते, करेल तर तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल. आता चला बाकी काय काय राहिलं तेवढं टचअप करून येते थोडंसं, कारण खूप दिवस झाले पार्लर नाही, काय नाही, काहीच नाही.
6 महिन्यापेक्षा जास्त होऊन गेल्याचं फेशियल करून, त्याच्यापेक्षा जास्तच झाले असणार. कधी गणपतीच्या वेळेला केलेलं की काय माझ्या लक्षात नाही. तर असं एकदम हे झाले. बरं वाटलं. पण असं काही जरा केलं थोडंसं चेहरा वगैरे क्लीन होऊन जातो बघा, एकदम पूर्ण क्लीन होऊन जातो. आता भेटते तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन. कितीतरी दिवसातून अशी दुपारची आणि अशा एवढ्या उन्हामध्ये मी खाली आलेत बघा. खूप महिन्यानंतर दुपारचं ऊन काय मला कधीच माहीत नाही बाहेर. एवढं बोलतात सगळे डॉक्टर वगैरे की विटॅमिन डी कमी, सकाळचं ऊन घ्या. कशाचं सकाळचं नाही, संध्याकाळचं नाही, काय नाही. आज मला उन्हात येऊन एकदम बरं वाटतं. डोळे भले बंद होत आहे पण बरं वाटतं आहे. हे बघा इथं जवळच आहे लगेच पार्लर. तुम्हाला दाखवते मी त्यांचं पार्लरचं नाव वगैरे. काल बोललेली पण रात्री मी विसरली, काही गडबडीन तशीच आली. आता दाखवते. हे बघा हे आहे ताईंचं पार्लर इथे. रात्री काही अंधारात दिसलं पण नसतं ना. निक्कीज ब्युटी पार्लर हे आहे बघा असं. आणि आता मी जाते आतमध्ये. तर आता आलेत मी पार्लरमध्ये. तर या ताई या ताई तिथे योगा वगैरे करून बघा किती फिट आहेत एकदम. आणि मी पण तुम्हाला बोलले ना की मी जॉईन होणार आहे, पण कधी जेव्हा होईल ना तेव्हा पहिली व्हिडिओ घेणार. आणि या ताई झुंबा वगैरे शिकवतो. मी रात्री बघितलं खूप छान. सगळ्या म्हणजे माझ्या वयाच्याच बऱ्याच ताई माझ्या वयाच्या आहे. आपण बघा आता माझ्यावरून सांगते, मी घरात कशी बसते तशा त्या पण ते छान येऊन करता येते. आणि रात्री मला भारी वाटत होतं त्यांचं बघून. छान वाटत होतं. असं वाटतं आपण पण हे करायला पाहिजे. सगळं छान डान्स वगैरे करायला लावतात ताई. मस्त. तर आता काय करणार ताई आपण? आता आपण तुमचं पेडिक्युअर करणार आहात. हां आणि नंतर हेअरचं ब्लो ड्रायर करणार आहोत. हां केसांना काही अजून थोडी सेटिंग करायची म्हणता. तर आता हे मी पहिल्यांदाच करते. मी कधी केलं नाही, पण दीदीने केलं नाही. यांच्याकडे मला बोलली जा तुला चांगलं वाटेल. म्हणजे पाय आमच्या इकडचं पेडिक्युअर खूप चांगलं. हो ना. म्हणजे मी स्वतः सांगण्यापेक्षा तुम्हीच हां सांगा. हां आता मी करणार. पाय क्लीन करून नेल्स क्लीन करून व्यवस्थित मसाज. दीदीने केलं ना तर तिला आवडलं. मला बोलली तुझा. आणि तुम्ही आता पुन्हा एकदा सांगा तुमचा ॲड्रेस कुठं काय तसं म्हणजे. हां डिलाय रोड मध्ये पोद्दार मिलच्या समोर बरोबर हां. निक्कीज सलून आहे. हां तिथे मी झुंबा क्लास पण घेते, योगा आणि प्लस माझं सलून पण आहे. 11 ते 8 या वेळेत मी माझं पार्लर चालवते. आणि सकाळी 7 to 8, 8 to 9 2 बॅच आहेत. आणि रात्री 8 to 9, 9 to 10 अशा 4 बॅच फक्त अवेलेबल आहेत. हां म्हणजे सकाळी 2 बॅच त्या घेतात योगा आणि झुंबा. आणि संध्याकाळचे 8, 9, 10 पर्यंत 2 बॅच असतात त्यांच्या. पण छान शिकवतो. मी रात्री बघितलं खूप छान शिकवतात. मस्त. आणि सगळे एन्जॉय करतात ना मेन म्हणजे नाही का. इथे आल्यावर मेन माइंड पण फ्रेश होतं. खूप फ्रेश होतो. फ्रेश होतं. म्हणजे आपण ते बघा घरात कधी म्युझिक लावत नाही, कुठले गाणे माहीत नाही, काय नाही. रात्री ते सगळे करत होते ना, मलाच असं भारी वाटत होतं. आणि कशा आताच्या लेडीज कशा खूप बिझी असतात. खूप बिझी. हा, आणि फक्त आपण घरातलंच आणि काम. प्रत्येकाला थोडंफार टेन्शनही असतं. आहे मग इथे प्रत्येकाला येऊन आहे. ते सगळं हां, विसरतात. विसरतात. तेवढं एक तासभर आणि म्हणजे त्यांना हां. खूप बरं वाटतं की बाबा माझ्या स्वतःसाठी मी 1 तास काढते. तास आणि काढते. प्रत्येक स्त्रीने काढावा स्वतःसाठी 1 काढायला तास तरी पाहिजे. काढायलाच पाहिजे. बरोबर आहे. काहीतरी पाहिजे एक. असं नाही की आपलं थोडंसं माइंड शांत झाला पाहिजे सगळ्या गोष्टींनी. आपण सकाळी उठल्यापासून आपल्या फॅमिलीचं हो. करतो, सगळ्यांचं करतो. बस. स्वतःसाठी आपण काहीच नाही. काहीच करत मग ते नाही. माझं सगळ्यांना प्रत्येक स्त्रीला असं सांगणं आहे हो. की तुम्ही पण स्वतःने 1 तास तरी स्वतःसाठी काढा. स्वतःसाठी दिला पाहिजे. जे आवड आहे तुमची ते करा नाही काय. काही बरोबर. करा पण हां. 1 तास स्वतःसाठी द्या. दिला पाहिजे. हो बरं. आता ताईंनी आता खाली ठेवलेत बघा गरम पाणी वगैरे. मी तुम्हाला दाखवते फक्त. आणि चेंज करणार आहे नंतर. मग फक्त थोडासा व्हिडिओ घेणार. चेंज करावं लागणार आहे. कारण ताईचं सगळं साहित्य आता नवीन आहे. तुम्हाला सांगते का तर माहिती आहे त्यांनी आता नवीन इथे चालू केले. टोटली नवीन आहे त्यांचं सगळं काही. फर्निचर वगैरे. हां ही फेशियलची आहे का. हां दीदी बोलत होती की मशीननी का नाही केलं तू हाता. म्हटले नाही मी तुम्हाला नाही असू द्या ना पहिलं. नंतर नेक्स्ट टाइम आपण मशीननी करूया. ही फेशियलची हायड्रा मशीन हां हां आहे. त्याच्यावर हायड्रा आणि कोरियन 2 हो, फेशियल ते- होतात ॲडव्हान्स वाले. दीदीने केलेच मला बोलली. तर ही नवीन आहे म्हणजे थोडंसं ॲडव्हान्स आहे. पण मला हाताने छान वाटलं ताई. हां हां छान वाटलं एकदम मस्त छान. सगळं टोटली नवीन आहे. आणि त्यांनी बघा भोले बाबा ठेवलेत बघा. पहिलं तर तुम्हाला भोले बाबा दाखवते. हे बघा भोले बाबा ठेवलेले तिथं खूप सुंदर. यांना बघितलं म्हणजे सगळं आलं. चला खूप मोठं आहे ताईंचं पार्लर. भरपूर मोठं आहे. पाठीमागे पण तेवढीच जागा आहे. भरपूर मोठं आहेत. AC वगैरे. पाठी पण तेवढा रूम आहेत. योगाचं मॅट वगैरे आणि फेशियल करायसाठी बेड त्यांचा. एक चेअर इथे. आणि हे मॅट वगैरे सगळं त्यांचं योगासाठी. ज्याला कोणाला कमी पडलं तरच आणावं लागतं आणि त्याच देतात इथे.
देवघर आहे पण अजून त्यांनी देव वगैरे ठेवलं नाही आहे काही. ठेवतील. हे छान आहेत मस्त, खूप मोठं आहे, भरपूर मोठी जागा आहे ताईनो. मुंबईमध्ये इतकी मोठी जागा नसती कधी. त्यांच्या नशिबाने त्याने स्वामीने एवढेच, आणि बाजूला स्वामीच आहेत आपले. तुम्हाला मी दाखवते जाता येते, चाल उघडा असं दुपारी. हां, जर आता मी गेले तर मग तुम्हाला दाखवते. असते ना दिवसभर. बरं बरं, आता मी जाईल इथून मग तुम्हाला दाखवते. तर चला आता सुरू करूया. ओके. तर आता पायांचं जे काय करायचं होतं ताईंनी खूप काय काय केलं. नेलपेंट वगैरे लावून दिली, एवढं सुंदर, इतकी छान मसाज वगैरे केली. पाय खूप दुखत होते, सगळं काही झालं. आणि आता केसांचं थोडी सेटिंग काही करायची बाकी राहिलेली बोलत होत्या. हे बघा एवढे कापलेत बघा. तर आता ते करता येते आणि जायचं आहे. तर वाजले किती 3:30 झाले. आज माझा झोपेचा टाईम असतो हा. आणि मी आता पार्लरमध्ये खूप गप्पा मारल्यात आम्ही. ताई आपल्याकडे येणार एक दिवस बोलल्या, मी घरी येणार तुमच्याकडे. तर म्हटले नक्की या, दोघी पण या. मला आवडतं, तुम्हाला माहिती का माझ्याकडे कोणी पण आलेलं मला आवडतं. आणि येणार आहेत त्या, एकदम जवळ आहे ना. ह्या ताई खूप स्वामीसेवा करतात, खूप खूप स्वामीसेवा करतात. आणि खूप दृष्टांत आहे त्यांना असे, तुम्हाला सांगेल मी निवांत आपल्याकडे आले की त्या. आता काय करायचे दाखवते थोडंसं काहीतरी. हां, बघा. हां बघा. हां, हे बघा ताईने केस माझे एकदम सेट करून दिले. कसे वाटतात ताईने, पहिल्यांदाच केलेत मी बघा. हे बघा, स्ट्रेटनिंग अशी प्रॉपर नाही केली, नाही मी अशी कायमस्वरूपी, पण Blow अशी खूप सुंदर केली त्यांनी. ब्लो ड्रायर केलंय, हां वॉश केलेलं काल. हां, आणि किती शाईन आली आहे बघा. कलर पण करून दिला ना तुम्ही. हो, कलर करून दिला त्यांना. आणि केसांना किती शाईन आली बघा. हा, खूप छान केलेत. आणि पहिल्यांदाच इतके छान केस दिसतंय मला स्वतःलाच माझे. मस्त वाटतंय ना, एकदम भारी छान वाटतंय बघायला, खूप मस्त वाटतंय. आज जास्त कट नाही केले बघा, हिशोबात आहे आणि मस्त वाटतंय आता. तर कालपासून नुसती पार्लरमध्येच आहे. तर साहेब पण येऊन गेले 2 वेळा, कारण ते जवळच होते ना इथे, तर ते पण 2 वेळा येऊन गेले. आणि त्यांना पण वाटली पहिल्यांदा कशी काही इतका वेळ थांबली, पण ताई तर खूप सुंदर आहे. खूप गप्पा मारल्या आणि सगळं काही छान. खूप महिन्यानंतर मी सगळं काही केलं बघा. फेशियल असू दे, ॲब्रो असू देत, केसांचं तर किती दिवस तुम्ही बघितलं, कधीच नाही काही मी करत आहे, पहिल्यांदा केलं. आणि मला आवडलं, मेन म्हणजे मला पण आवडलं. छान ट्रीटमेंट केली त्यांनी, मस्त रात्री धुवून वगैरे, केसाला कलर करून, छान कंडिशनर वगैरे लावून मस्त छान केलेले. आणि या ताई काल पहिल्यांदा आल्या आमच्याकडे. मला एवढं छान वाटलं. मला तर असं वाटलं की खूप वर्षापासून आम्ही ओळखतो एकमेकांना. आणि खूप बरं वाटलं, म्हणजे स्वतःच असं कोणतरी आल्यासारखं वाटलं. बापरे, खूप छान वाटलं बघा आपुलकी बघा, अशी आणि आपुलकी. खूप छान मार्गदर्शन पण केलं त्यांनी. आणि खूप असं वाटत नाही ते पार्लरवाले. आणि कसं कोणी कोणी खूप असं असतं ना, ते इतक्या सिम्पल आहेत ना, एवढ्या सिम्पल आहेत, म्हणजे अगदी मनापासून जे काही सगळं मनापासून खूप छान बोलतात, खूप सगळं काही शेअर करतात. आणि सुंदर आहे स्वभाव, दोघींचे पण स्वभाव एवढे सुंदर आहेत ना. मी पहिल्यांदाच काल भेटले ताईनो त्यांना. खूप छान वाटलं, आम्हाला पण खूप सुंदर वाटलं. आणि खूप छान मैत्री झाली आता आमची 2 दिवसात, खूप छान मैत्री आणि झाली. आता या ताईंना मी आता स्वतः फोन करून 15-15 दिवसांनी रिमाइंडर करणार आहे. हो. तर मला बोलल्या तुम्ही थोडीशी काळजी घ्या, तुम्ही अजिबात लक्ष नाही देत आहे. मी 15 दिवस महिन्यातून तुम्हाला काय करायचं ते. आणि मी येणार यांच्याकडे योगाला जॉईन होणार आहे, तुम्हाला दिसेल लवकरच. मी जास्त मला खूप सांगितलेलं नाही डॉक्टर, पण थोडंफार ते आहे, ते बोलले मी थोडंसं करून घेईल तुमच्याकडून. तर काय बोलतात ताई, आपण भेटूया नेहमीच मग आता व्हिडिओमध्ये सगळ्यांना एकत्र, नाही काय. चला, खूप खूप समजतं ताई न. आता मी जाताना जाणार, स्टॉप कर. समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी येत मी घरी 4:15 वाजलेत, बरोबर 4:15 वाजलेत आणि आत्ता आलेत. खूप वेळ दिला आज. पहिल्यांदा मी तर बोलते आज इतक्या वयामध्ये पहिल्यांदा मी इतका वेळ पार्लरमध्ये काल आणि आज. काल पण खूप वेळ गेला आणि आज पण भरपूर वेळ गेला. पण खूप छान केलं ताईंनी. केस वगैरे मला स्वतःलाच आवडले की मी किती दुर्लक्ष करते माझ्याकडे. खूप छान केलं आणि मग स्वामींच्या मठात पाया पडले तिथे. घेऊन आलेत हातावर. आता टाळा खोलताना डाव्या हातावर घेतला आहे. हा जो मठ आहे एकदम आपल्या घराच्या बाजूलाच आहेत. एकदम फक्त रोड क्रॉस करायचा आहे. बिल्डिंग या साईडला आणि मठ त्या बाजूला असं आहेत. मध्ये जाते मी पण कधी शूट वगैरे नाही घेत. पण म्हटलं आता आलेत. आज अजिबात गर्दी नव्हती, कोण नव्हतं म्हणून मी आता घेतलं. खूप छान वाटलं. महाराज दर्शन करून आले तर आणि भारी वाटलं. तरी चला ठीक आहे, असू द्या. ताईंना आता ह्या व्हिडिओ इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.